नाती जोडणं सोपं असतं, पण ते टिकवणं आणि जपणं इतकं कठीण काय झालंय? लग्नाआधीचे प्रेम आणि जो संवाद असतो तो लग्नानंतरच्या जबाबदाऱ्यांमध्ये अचानक कुठे हरवतो? आपण ज्याला प्रेम म्हणतो त्यात खरंच एकमेकांबद्दल आदर असतो का? हे असे प्रश्न तुमच्या सुद्धा मनात येत आहेत का? नातेसंबंध म्हणजे फक्त तडजोड नाही, तर ती आहे एकमेकांच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करणं. पण हे जमेल कसं? आजच्या या धकाधकीच्या आयुष्यात मनाची शांती आणि संसाराचा समतोल कसा साधायचा? ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज आपल्यासोबत आहे एक असे मार्गदर्शक जे विज्ञानाच्या भाषेत अध्यात्म समजावून सांगतात. आणि ते म्हणजे IIT बॉम्बेचे पदवीधर, यशस्वी कॉर्पोरेट करिअरचा अनुभव असलेले आणि सद्गुरू श्री वामनराव पै यांचे विचार जगभर पोहोचवणारे जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त आदरणीय श्री प्रल्हाद वामनराव पै. अर्थातच तुमचे आणि माझे लाडके प्रल्हाद दादा. जोडीदाराला त्याचं स्वतःचं स्पेस देण्यापासून ते संवादाची भाषा बदलण्यापर्यंत तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवणारा हा संवाद शेवटपर्यंत नक्की पहा. कारण कदाचित तुमच्या आयुष्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं ह्या एका पॉडकास्टमध्ये दडली आहेत. तू नवऱ्याला किती आदर करते. रिस्पेक्ट खूप महत्त्वाचा विषय. नवऱ्याने बायकोला रिस्पेक्ट केलं पाहिजे, बायकोने नवऱ्याला रिस्पेक्ट केलं पाहिजे. बायकोला पण एक प्रत्येक गोष्टीमध्ये नवरा बरोबर पाहिजे असं नाही ना. तिथे आपण काय वेगळ्या आवडी असतात, वेगळे मित्रमैत्रिणी असतात. तिला थोडंसं स्वातंत्र्य देणं खूप गरजेचं असतं. आपल्या बायकोला अपमान करतात लोकांच्या समोर बोलतात, तू गप्प बस, तुला काय कळत नाही. सुख हे देण्यात असतं. तुम्हाला जर चांगलं आनंदी राहायचं असेल, कुटुंब चांगलं तुम्हाला वाढवायचं असेल, तर तुम्ही जे काही लग्नाच्या अगोदर करत होता ते आता करा. तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल शुभ इच्छा असेल तर म्हणून दाखवा. मला कृतज्ञता वाटते असेल तर म्हणून दाखवा. तुम्ही जेव्हा 8 तास ऑफिसमध्ये काम करता तेव्हा गोड बोलणं किंवा तिला काळजी घेणं, या सगळ्या दिखाऊ गोष्टी असतात, काय मोठं नसतं. म्हणजे तुम्ही काय बोलता याच्यापेक्षा तुम्ही कसं बोलता याला खूप महत्त्व आहे. दिल्यानेच ते आपल्याकडे मल्टिप्लाय होऊन पुढे येतं. आणि तो निसर्गाचा नियम आहे. प्रेम नुसतं माझं प्रेम आहे सगळीकडे सेम आहे असं काही बोलून नाही. प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला आदर करता आला पाहिजे. एवढं करत नाही, अजून केलं नाही असं पण म्हणता येतं. आणि झालं काय का काम, काय झालं, काय प्रॉब्लेम होता, काय मदत पाहिजे का, उद्यापर्यंत होईल का, असं पण बोलता येतं ना. तर हा विशेष संवाद पाहायला विसरू नका. उद्या रविवार सकाळी ठीक 10 वाजता फक्त नवराष्ट्र YouTube चॅनलवर आणि फेसबुक पेजवर.